अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रिय मुलांनो, आज वर्ग 5वी विषय मराठी पाठ क्रमांक 4 सुंदरतेची भेट कविता आपण गायलेली आहे। मुलांनो, आज आपण कविताचा अर्थ समजून घेऊया आणि त्यासकट प्रश्न उत्तरही पाहूया। तर झुलझुल वाहे झरा, त्याचे पाणी हो निर्मल, संत वाहते नदी घेऊनी, निळसर निर्मळ जल। तर झुलझुल वाहणारा झरा, झऱ्याचे पाणी खूप स्वच्छ आहे। नदी हळुवारपणे, संथपणे निळसर निर्मल पाणी घेऊन वाहत आहे। खट्याल वारा वाहता वाहता घेऊन ताजी हवा, काळ्या फुलांचा सुगंध संगे रोज वाहतो नवा। हवेत ताजेपणा असलेल्या खोडकर वारा मस्त मजेत वाहताना दररोज काळ्या फुलांचा नवा सुगंध सोबत घेऊन वाहत असतो। सूर्य देतसे पिवळे सुंदर सुवर्णरंगी ऊन, निसर्ग गातो निर्मळ गाणे लखलखाशीऊन। हा सूर्य सोन्याच्या रंगाचे सुंदर पिवळे ऊन दररोज आपल्याला देतो। सर्व निसर्ग निर्मल व स्वच्छ गाण्याची लकेर गात आहे। कुणी शिकवली अशी स्वच्छता या साड्या दूतांना, निसर्ग झाला गुरु त्यांचा दिला पाठ सर्वांना। तर झरा, नदी, वारा, सूर्य या सर्व दूतांनाही स्वच्छता हा निर्मलपणा कुणी शिकवला? निसर्ग हा या दूतांचा गुरु आहे। या गुरुनेही स्वच्छतेची शिकवण त्यांना दिली आहे। जिथे स्वच्छता तिथे देवता, हेच आमचे बीड, जीवन निर्मल परिसर निर्मल हीच आमची जीत। तर जिथे स्वच्छता असे तिथे परमेश्वराचा वास असतो। हा आमचा वासा आहे। आमचा परिसरनी आमचे जीवन निर्मल पवित्र करणे हीच आमची जिद्द आहे। तर हा मुलांना कविताचा स्पष्टीकरण होता। तर चला आता प्रश्न उत्तर पाहूया आपण। आणि हो मुलांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला पुढच्या प्रश्न उत्तरांची लिंकही भेटेल। तर झरा कसा वाहत आहे? उत्तर आहे, झरा झुलझुल वाहत आहे। प्रश्न क्रमांक 2, निसर्ग कोणाचा गुरु झालेला आहे? उत्तर आहे, निसर्ग झरा, नदी, वारा, सूर्य अशा सर्व दूतांचा गुरु झाला आहे। प्रश्न क्रमांक 3, मुलांच्या मनात कोणती जिद्द आहे? उत्तर, मुलांच्या मनात जीवन आणि परिसर निर्मल करण्याची जिद्द आहे। प्रश्न क्रमांक 4, वारा सोबत काय घेऊन वाहतो? उत्तर, वारा आपल्या सोबत काळ्या फुलांचा नवा सुगंध घेऊन वाहतो। प्रश्न 5, नदी कशी वाहतो? उत्तर, नदी संत वाहते। आणि 6, मुलांचे बीड कोणते? जिथे स्वच्छता तिथे देवता, हे मुलांचे बीड आहे। मुलांनो, हे प्रश्न उत्तर ऐका, म्हणा आणि लिहा, आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत। पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 2, जोड्या जुळवा। गट अ आणि गट ब। गट अ मध्ये पाणी, वाडा, ऊन आणि गट ब मध्ये खट्याल, सुवर्णरंगी आणि निर्मल। उत्तरे पहा। तर पहिला आहे पाणी। पाणी उत्तर येईल निर्मल, वारा उत्तर येईल खट्याल आणि ऊन उत्तर येईल सुवर्णरंगी। मुलांनो, हे सुद्धा आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत। भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये। प्रश्न उत्तर घेऊन येणार आहोत आम्ही तुमच्यासाठी, पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच आपल्याला पुढच्या प्रश्न उत्तर आणि पुढच्या पाठाची लिंक नक्कीच भेटेल। आणि हो मुलांनो, कविता पाठही करायची आणि त्याचे प्रश्न उत्तरही पाठ करा। भेटूया पुढच्या व्हिडिओतला। थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल अँड व्हिडिओज। लाईक आणि शेअर करायला विसरू नका।